मित्रहो, संपूर्ण देशात हाहाकार माजलाय। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या इंधनाचे दर हे आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीच्या इंधन दरांपेक्षा वाढलेले आहेत। अवघ्या 10 दिवसात चौथ्यांदा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। बँकांमधल्या व्यवहारांच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे। 4-4 वेळा दर वाढ होऊनही मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात इंधन मिळेन असं झालेलं आहे। आणि मग या सगळ्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर जर राहुल गांधी यांनी एक विधान केलं की वर्षभरात मोदी सरकार कोसळेल, त्यांच्या या विधानानंतर कुणी त्यांना मुंगेरी लाल ठरवतंय, तर कुणी त्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी किंवा देशविरोधी ठरवण्यासाठी कंबर कसलेली आहे। राहुल गांधी जे बोलतायत त्याला आत्ता भाजपची मंडळी पप्पू की बयान म्हणायला तयार आहेत। पण राहुल गांधी हे जे काही बोलतायत तशी परिस्थिती भाजपनेच निर्माण केलेली आहे, ती युद्धस्थितीमुळे झालेली आहे की भाजप आता पूर्णतः गोंधळून गेलेला आहे आणि त्याचा फायदा राहुल गांधींसारखे नेते योग्य वेळेला उचलतायत का, हाच खरा प्रश्न आपल्याला या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये बघायला मिळतोय। काय आहे सगळा मामला, मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र, जे थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्तपणे काम करण्याचा प्रयत्न करते। मित्रहो, शनिवारी अल्पसंख्य सेलची एक बैठक झाली। तो अल्पसंख्य सेल काँग्रेसचा आहे आणि त्यांच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये 2 तास ही बैठक चालली होती। त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेलं भाषण हे तिथून बाहेर आलं आणि त्यानंतर त्याचा वणवा होताना आपल्याला दिसतोय। शनिवारी राहुल गांधी यांनी या संदर्भात टिप्पणी केली। या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले की वर्षभरामध्ये मोदींचं सरकार कोसळेल। आता हे विधान राहुल गांधी यांनी केलं आणि भाजपने त्यांचा समाचार घेतला नाही, हे तर काही होऊ नाही शकत। कारण नुसता अवकाळी पावसाचा एखादा भाजप विरोधी ढग आकाशात आला तर त्या ढगाचा समाचार घ्यायला सुद्धा भाजपचे नेते सक्षम आहेत। मग अशा वेळेला एका काँग्रेसच्या नेत्याने किंवा एका विरोधी पक्षातल्या नेत्याने मोदींचं सरकार पडेल असं जर विधान केलं तर त्यांना काही भाजपचे लोक सोडणार नाहीत। आणि झालं नेमकं तेच। व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या आणि मुंबईतून खासदार म्हणून निवडून आलेल्या पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला। राहुल गांधी हे देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांबरोबर हातात हात घालून काम करतायत आणि त्यांना देशामध्ये दंगे घडवण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असं विधान करायचं आहे, अशा पद्धतीचं एक पोस्ट पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली। आणि त्यानंतर राहुल गांधी यांचा समाचार मग वेगवेगळ्या लोकांनी घेतला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये राहुल गांधी यांना मुंगेरी लाल म्हणाले। आता राहुल गांधी हे मुंगेरी लाल आहेत, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत असं देशातल्या हुशार नेत्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर टिप्पणी केली। याचा अर्थ राहुल गांधी हे फक्त रिजेक्टेड आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस बोलतायत का? राहुल गांधी हे मुंगेरी लाल आहेत आणि ते मुंगेरी लाल के हसीन सपने बघतायत असं जर देवेंद्र फडणवीसांना वाटतंय तर 2014ला तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, देशातला सगळा काळा पैसा भारतात आणला जाईल, हे देशवासियांना स्वप्न दाखवणारे नरेंद्र मोदी आज 10 वर्षानंतर पुरते सर्वात मोठे मुंगेरी लाल झाल्याचं बघायला मिळतं। आता याला आधार काय आहे, तर याला मध्य पूर्वेमध्ये जे काही युद्धस्थिती सुरू आहे आणि एकूणच त्याचं दाट सावट भारतावर पडलं आहे। भारतात आर्थिक मंदी आली आहे का, याच्याबद्दल सरकार जाहीरपणे काही बोलायला तयार नाही आहे। पण जर आपण पाहिलं तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जे काही इंधनाचे दर वाढलेले आहेत ते राजधानी दिल्लीपेक्षा जास्त आहेत। गेल्या 10 दिवसामध्ये चौथ्यांदा
डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. बरं, आता दर वाढले म्हणून ते अगदी भसाभसा तुम्हाला मिळू शकेल का? तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अशी मुळी स्थिती नाही आहे. तुम्ही जालन्यात जा, तुम्ही जालन्यात तर जवळपास 22 पेट्रोल पंपांवर पेट्रोल नसल्याचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तुम्ही धाराशिवमध्ये जा, तुम्ही बुलढाण्यामध्ये जा, तुम्ही परभणीमध्ये जा, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जा, तुम्ही विदर्भातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जा, त्या सगळ्या ठिकाणी हाहाकार माजल्याचा दिसतोय. तुमच्या खात्यावर जमा असलेले जर 20,000 रुपये तुम्हाला काढायचे असतील तर त्यासाठी सुद्धा बँक अधिकारी तुम्हाला परवानगी देत नाही आहेत किंवा ते तुम्हाला सहजगत्या काढू देत नाही आहेत. हे कशाचं लक्षण आहे? तर भाजपला जी काही देशात आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती हाताळता येत नाही आहे, हे चित्र आता सर्वदूर पसरलेलं आहे. आता जी लढाई आहे ती इंडिया विरुद्ध भारत अशी लढाई आहे. पण गेल्या 10 वर्षाचा जर आपण विचार केला तर मोदींनी संपूर्ण देशाला हिंदुस्तान करून ते मोकळे झालेले आहेत. पण या हिंदुस्तानला ज्या काही गरजा पूर्ण करायच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकार अपयशी ठरतंय का? आणि मग याच सगळ्या विरोधातून जर समजा एखाद्याने समाज माध्यमांवर एखाद्या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली तर प्रत्यक्ष असलेल्या समस्या दूर सोडत किंवा त्या समस्यांकडे कानाडोळा करत भाजपचे लोक एखाद्या कुठल्या तरी दिपके नावाच्या परदेशात बसलेल्या तरुणाला ठोकतायत, त्याचे अकाउंट्स हॅक करतायत, त्याच्या बाबतीत जे करायला हवं आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो विरोध थोपवून ठेवत आहेत. आपण असं पकडूया की एक अभिजित दिपके ज्या पद्धतीचं काम करतोय त्याला जर विरोध करायचा असेल तर दुसऱ्या बाजूला जे असंख्य अभिजित आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इंधनासाठी तडफडतायत, इंधनासाठी धडपडतायत, धावतायत, शेतीची कामं रोखलेली गेली आहेत. आज जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जाते. नांगरणी असेल किंवा इतर जी काही शेतीची कामं आहेत ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जाते. हा ट्रॅक्टर डिझेलवर चालतो. मग हे सरकारमधल्या लोकांना माहिती नाही आहे का? मग हे सरकारमधल्या लोकांना कळत नाही आहे का? आणि मग जर अशी परिस्थिती आल्यानंतर त्याला अफरातफरीचा माहोल म्हणायचा नाही का? आता इम्रान प्रतापगडींनी जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी हा अल्पसंख्य परिषदेचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी असं म्हणाले की 1 वर्षात भाजपचं सरकार कोसळेल. मित्रहो, हे राहुल गांधी म्हणालेत म्हणून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न भाजपचे लोक करतील, कारण राहुल गांधी हे भाजपचं एक हमखास गिराईक झालेलं आहे. पण मित्रहो, राहुल गांधी जे बोललेत ते आता प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात आणि मनात त्याबद्दलचा राग हा उफाळून येतोय आणि मग याच रागातून कुठेतरी काहीतरी चुकीचं घडेल आणि ते घडवण्यासाठी राहुल गांधींचं विधान कारणीभूत असेल अशा पद्धतीचं वातावरण आणि सारा माहोल करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्यांकडून होतोय. पण त्याऐवजी भाजपचे नेते एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकण्यामध्ये मशगूल आहेत. आज जर आपण पाहिलं तर 18 जूनला होणारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर आणि त्या बाजूच्या काही नगरसेवकांना आत्तापासूनच गायब करण्यात आलेलं आहे. म्हणजे एका बाजूला निवडणुका जिंकायच्या आहेत, मग त्या चंद्रपूरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या असो किंवा बंगालमधल्या असो किंवा आसाममधल्या असो, निवडणुकांसाठी जिंकण्यासाठी जीव उतावळा करणारा भाजप हा मात्र डिझेल आणि इंधनाच्या वाढत्या किमती, गॅसचे वाढलेले दर, वाहतुकीच्या वेगवेगळ्या समस्या, महाल वाहतुकीवर झालेली दरवाढ याच्यासहित असंख्य प्रश्नांकडे डोळेझाक करतोय. आणि त्यामुळेच राहुल गांधींसारखे नेते जे देशातली प्राप्त जनभावना किंवा प्राप्त स्थितीतली जी एकूणच जनमनाची स्थिती आहे त्या आधारावर जर असं म्हणत असतील की वर्षभरात मोदी सरकार कोसळेल, आकड्यांच्या गणितामध्ये ते जरी आता दिसत नसलं तरी हा संताप, हा जो प्रक्षोभ आहे हा रोखण्यामध्ये भाजपला यश येताना दिसत नाही आहे. आणि भाजप निवडणुका मात्र जिंकतंय, आर्थिक परिस्थितीच्या मंदीबरोबर आणि एकूणच इंधन टंचाईबरोबर मुकाबला करताना पूर्णतः अपयशी झालेली आहे.
आणि ज्यांना अकाउंट्स कळतंय, ज्यांना अर्थनीती कळते, ज्यांना हिशोब कळतोय, असे चार्टर्ड अकाउंटंट नेतेसुद्धा फक्त मोदी पूजेखातर राहुल गांधींना ठोकताना धन्यता मानतायत आणि देशातल्या हुशार मंत्र्यांपैकी किंवा राजकीय नेत्यांपैकी एक असलेले देवेंद्र फडणवीस हे कधी राहुल गांधींना रिजेक्टेड माल ठरवत आहेत तर कधी मुंगेरी लाल ठरवत आहेत. आता हाच मुंगेरी लाल नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी एक डोकेदुखी ठरला नाही तरच नवल. मित्रहो, या संपूर्ण आर्थिक गोंधळाला आणि आर्थिक परिस्थितीच्या अफरातफरीला किंवा जी काही विद्यमान स्थिती आहे याला नेमकं कोण जबाबदार आहे? भाजपकडे देश चालवण्यासाठीचे सगळे फंडे संपलेले आहेत का? आर्थिक गुंत्यामधून आणि परिस्थितीतून आता भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाट काढू शकत नाही आहेत का? देशातल्या अर्थतज्ञांबरोबर बसून यावर काही मंथन करावं असं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपला का वाटत नाही आहे? आपल्याला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.